किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. आशीर्वाद बालमित्रांनो, किलबिल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी समीर शिरवळकर आपणा सर्वांचं अगदी आनंदानं स्वागत करतो. बालमित्रांनो, चांगले विचार, सद्गुण हे आपण आपल्या अंगी जाणीवपूर्वक पेरायला हवेत. अगदी छोटा, लहानसा पण सकारात्मक विचार आपल्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडवू शकतो. आता मला सांगा, बाभळीचं झाड लावावं लागतं का? तर नाही. ते बांधावर, शेतावर, मोकळ्या जागेत जिथं त्याला जागा मिळाली तिथं उगवतं आणि फोफावतं सुद्धा. पण तुळस मात्र लावावी लागते. तिला पाणी घालावं लागतं, तिची काळजी घ्यावी लागते. अगदी तसंच वाईट विचार मनात आणावे लागत नाहीत, तर ते आसपासच्या वातावरणानुसार आपल्या मनात येत असतात. पण चांगल्या सद्विचारांना आपल्यात रुजवावं लागतं, पेरावं लागतं. तेव्हा नेहमी या चांगल्या विचारांच्या शोधात राहा आणि त्यांना आपल्या विचारात पेरते व्हा. स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षासे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार, मना बुद्धि दे संस्कार, मना सिद्धि दे संस्कार, मना शक्ति दे संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, तेजः स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा
मुळांचा वृक्षा असे आधार. शिल्पास आकारी जैसा शिल्पकार. मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार. बालमित्रांनो, लाठीकाठी हा महाराष्ट्रातील एक प्राचीन पारंपरिक मर्दानी खेळ आणि तसंच स्वसंरक्षणाचं प्रभावी साधन आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून युद्धकलेचा एक भाग म्हणून लाठीकाठी चालवण्याला विशेष महत्त्व आहे. शत्रूशी लांबून सामना करणं, शरीराची तंदुरुस्ती राखणं आणि स्वतःचं रक्षण करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शिवकाळात सैन्याला आणि मावळ्यांना लाठीकाठी, तलवार आणि पट्टा चालवण्याचं कठीण प्रशिक्षण दिलं जात असे. विना परवाना किंवा कमी खर्चात स्वतःचं रक्षण करण्यासाठी लाठी हे अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी शस्त्र मानलं गेलं आहे. हा एक उत्तम शारीरिक व्यायाम आहे. त्यामुळे मनगटाचे, बोटं, दंड, खांदे आणि पाठ बळकट होते. तसंच आपल्या शरीराची लवचिकतासुद्धा वाढते. लाठी फिरवताना प्रचंड चपळाई, नजर आणि शरीराचा तोल सांभाळावा लागतो, ज्यामुळे मानसिक एकाग्रता सुधारते. बालमित्रांनो, आता तर शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा आजच्या काळात मुलामुलींना स्वतःचं रक्षण करण्यासाठी लाठीकाठीचं प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं. तद्वतच सांस्कृतिक जतन, महाराष्ट्रातील विविध सण, उत्सव, जत्रा यांमध्ये सुद्धा मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांमध्ये आजही लाठीकाठीच्या खेळाचं सादरीकरण केलं जातं. आता तुम्ही नक्की मनातल्या मनात हा विचार करत असाल की इतक्या सुंदर गाण्यानंतर अचानक लाठीकाठीबद्दल माहिती का ऐकायला मिळते आहे. तर बालमित्रांनो, त्याचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे. पण हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात घ्या की जसं क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि इतर तत्सम खेळ जसे तुम्हाला आवडतात, पाहायला आवडतात, खेळायला आवडतात, तर या मैदानी खेळांसोबतच आपले पारंपरिकसुद्धा खेळ होते आणि पूर्वीच्या काळी आत्तापर्यंत ते मोठ्या आनंदानं खेळले जात होते आणि त्याला खर्चसुद्धा त्या मानानं कमी येत होता. आणि असाच हा लाठीकाठीचा खेळसुद्धा अत्यंत प्रसिद्ध होता आणि त्यामुळेच आजसुद्धा त्याचं प्रात्यक्षिक सादरीकरण शाळा महाविद्यालयांमध्ये आपण होताना पाहतो आहोत. आणि असाच हा जो लाठीकाठीचा खेळ आहे हा आपल्या बालमित्राला सुद्धा खूप आवडतो आणि तो बालमित्र आज तुमच्याशी गप्पा मारायला आपल्या आवडत्या किलबिल कार्यक्रमात आला आहे. आता आपण त्याच्याशी बातचीत करूया. तेव्हा स्वागत करूया किलबिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात परमेश वैभव धडाधडी याचं. परमेश, आकाशवाणीच्या किलबिल कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत. थँक्यू. परमेश, मला सांग, तू कोणत्या शाळेत जातो? भारत विद्यालय अकोला. बरं. आणि कितव्या इयत्तेत शिकतोय तू सध्या? चौथी. चौथी. म्हणजे जेमतेम तू 8 किंवा 9 वर्षाचा आहेस, हो ना? हो. मग इतका कठीण म्हणजे लाठीकाठीसारखा खेळ तुला अचानक कसा काय आवडायला लागला? असंच आता हे क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, तर असाच सोबत आपले पारंपरिक पण हे पाहिजे ना, खेळ पाहिजे. त्याच्यासाठी हे पारंपरिक खेळ पण मी सुरू केले. हां, बरं. आणि या लाठीकाठी खेळाची माहिती तुला कशी काय मिळाली? लाठी आता हा खेळ मी आहे पण हा पहिलीपासून आलो होतो, म्हणजे पहिल्यापासून आलो आहे, ऐकत होतो. बरं. तर तेव्हा असं आता आठवलं की आपल्या देशाला पण गरज आहे सुरक्षेची. सुरक्षेची. तर तेव्हा एकदम मग मला आठवलं आपले पारंपरिक पण खेळ आहे.
बरं मग मी असं मोबाईल पाहत होतो तेव्हा पण मला दिसले 2-3 लाठीचार्जीचे व्हिडिओ. बरं तर मी तेव्हापासून सुरू केली. सुरू केलं म्हणजे तुला कोणी शिकवलं की तू स्वतःच मोबाईलवर जे पाहता आलं त्याच्यातनं तू शिकला की तुला शिकवलं कोणी? नाही, मी मोबाईलवरती ते इंटरनेटवर यूट्यूबवर येतात ते व्हिडिओज, हां तिच्यावरून पाहून पाहून शिकलो. त्याच्यावर पाहून शिकला. याचं सादरीकरण तू कुठे कुठे केलं आहे आत्तापर्यंत? आतापर्यंत अकोल्याची परशुराम यात्रा, हां परशुराम जयंतीला जी शोभायात्रा निघते त्याच्यामध्ये तू याचं सादरीकरण केलेलं आहे. हा, आणि आपलं श्रीनाथ दत्त मंदिर आहे लामदासपेठमधलं, हा. अकोल्यामधलं. हां तर तिच्यामध्ये पण मी एकदा एकनाथ षष्ठी पालखी निघाली होती, पालखी निघाली होती. नाथ षष्ठीची. तर तेव्हा मी तिथे सादर केली. बरं मग इतकं छान प्रात्यक्षिक तू सादर केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ते पाहिलं ते काय म्हणाले? आता मला नाही माहिती, बाबांना फोन येत होता, काय म्हणत होते की आम्हाला खूप आवडलं म्हणून ना? आम्हाला खूप आवडलं, हे पारंपरिक खेळ असे पाहिजेच. हो व्हायलाच पाहिजे हा. आणि मुलांनी शिकायलाच पाहिजे शिकायला म्हणून. पाहिजे. हां म्हणजे बालमित्रांनो जेव्हा परमेशनी ते सादरीकरण केलं लाठीकाठीचं आणि ते त्याच्या वडिलांनी समाज माध्यमांवर ठेवलं आणि समाज माध्यमावर ज्यांनी ज्यांनी ते पाहिलं त्यांना ते फार आवडलं आणि त्यामुळे परमेशचं कौतुक मोठ्या प्रमाणात झालं की अरे वा एवढ्या लहान वयाचा मुलगा किती सुंदर लाठीकाठी चालवतो. बरं परमेश मला सांग, लाठीकाठीचे खेळ तर तुला आवडतातच हम्म. आणि तुझ्याशी बातचीत सुरू करण्यापूर्वी मी सांगितलं सुद्धा की अत्यंत एक उत्तम शारीरिक व्यायाम आहे. त्यामुळे आपली बोटं, दंड, खांदे आणि पाठसुद्धा बळकट होते आणि आपल्या शरीराची लवचिकता वाढते. हा. बरं ही लाठीकाठी खेळताना तुला लागलं वगैरे नाही का कधी? 2-3 वेळा लादलं होतं पायाला, हाताला, पण तरी पण मी ते असं नाही केलं की मला लादलं. जेवढे नाही खेळलं पण मी कधी पण खेळलो. अरे वा क्या बात आहे. म्हणजे तुझ्यामध्ये धैर्यही आहे, साहस सुद्धा आहे आणि जे लागलं ते सहन करण्याची ताकद सुद्धा आहे. त्याच्यामुळे तू माघार घेतली नाही, तू खेळत राहिला आणि अजूनही तू त्याच्यामध्ये नवीन नवीन काही डावपेच वगैरे शिकत असतो का मग? हा, कधी कधी शिकतो आता, शाळेला सुट्टी असली ती. अच्छा क्या बात आहे. खूप सुंदर आणि चांगली सवय तू स्वतःला लावून घेतलेली आहे आणि एक पारंपरिक खेळ जो शिवरायांच्या काळात खेळला जायचा त्याला आज तू जिवंत ठेवलेला आहे. बरं मला सांग, लाठीकाठी सोडून तुला आणखीन काय आवडतं? क्रिकेट. क्रिकेट आवडते. बरं क्रिकेट खेळायला आवडतं की पाहायला सुद्धा आवडतं? दोन्ही. दोन्ही. आणि मग क्रिकेट विश्वामध्ये तुला कोणते कोणते प्लेयर आवडतात आजचे जे खेळतात ते? विराट कोहली, MS धोनी, नंतर हे रोहित शर्मा, बरं बुमराह. बरं 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 क्या बात आहे क्या बात आहे. सगळे एकदम सुपरहिट खेळणारीच नावं तू घेतली अगदी. आणि तू स्वतः खेळतो की नाही? खेळतो ना. खेळतो का? आणि शाळेच्या तुझ्या भारत विद्यालयाच्या शाळेमध्ये जे उपक्रम होतात म्हणजे विशेषतः कोणते उपक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये तू सहभागी होतो? होतो ना. डान्स, बरं नंतर वृक्षारोपण, म्हणजे कधी कधी झाडं लावायचे, बरं नंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन, बरं असं. वा. म्हणजे चित्रकलेची पण तुला आवड आहे, त्याच्या स्पर्धांमध्ये तू सहभागी होतो आणि तुला झाडं लावायला सुद्धा आवडतात. त्याच्यामुळे तू शाळांमध्ये जेव्हा वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात तू त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होतो. बरं याशिवाय तुला आणखीन काय काय आवडतं? भजन म्हणायला आवडतं, नंतर देवपूजा, क्या बात आहे. आरती, हरिपाठ. बघा बालमित्रांनो, एवढ्या लहान वयात सुद्धा अध्यात्माची धार्मिकतेची आवड परमेशला आहे. बरं परमेश, मग आपल्या बालमित्रांना एखादं भजन म्हणून दाखवता येईल का तुला? हो, चालते ना. ठीक आहे म्हण. एकरंत दजवदना देवा, एकरंत दजवदना देवा, लंबोदर सडुनाथा ओ देवा, लंबोदर सडुनाथा ओ देवा, मूषक वाहन वदना देवा, मूषक वाहन वदना देवा, विधानिधी दजवदना ओ देवा, विधानिधी दजना ओ देवा, दंडसात्म श्रीमदी श्रीविता देवा मधुकरस ब्रह्मा ओ देवा, मधुकरस ब्रह्मा ओ देवा, एकदंत दजवदना देवा, एकदंत दजवदना देवा, सुंदर सुंदर मंडित देवा,
शशिभूषण वदना देवा शशिभूषण वदना देवा पार्वतीचा सुकुमारा ओ देवा पार्वतीचा पुतला डजना देवा जय जय दननाथ ओ देवा जय जय दननाथ ओ देवा एट दंत दज वदना देवा एट दंत दज वदना देवा लंबोदर सदुनाथा ओ देवा लंबोदर सदुनाथा ओ देवा. थँक्यू. बरं मला सांग, इतकं सुंदर भजन तू म्हटलंस, यासोबतच मी असं ऐकलेलं आहे की तुला मोबाईलमधल्या सगळ्या सेटिंग्स, AI इमेज बनवणं, एडिटिंग, शॉर्ट व्हिडिओज तयार करणं हे सगळंसुद्धा येतं आणि शिवाय पायथन, कोडिंग आणि गेम्स बनवणं या सगळ्या गोष्टी तू कशा काय शिकलास? वरून AI शिकलो आणि मोबाईलवरून. आणि मग या सेटिंग्स, लँग्वेजेस कसा काय शिकला तू एवढ्या कमी वयात? लँग्वेजेस AI करून AIला टाकलं. ती मला आता कोडिंग शिकायची आहे पायथनमधून. मग त्याने शिकवलं. आता अर्धा कम्प्लीट झालाय, अर्धा कोर्स करतो आता. वाह, क्या बात है. बढिया बढिया. आवडतं व्यक्तिमत्व कोण आहे तुझं? भगतसिंग. भगतसिंग तुला आवडतात? क्या बात है. बरं, का आवडतात? ते शूरवीर आणि त्यांनी आपल्या भारतासाठी आपला प्लॅन दिला होता त्याच्यामुळे. वा 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 वा. ज्यांनी आपल्या भारतासाठी प्राणांची आहुती दिली, प्राणांचं बलिदान दिलं, अशा व्यक्तिमत्वांमध्ये भगतसिंग हे परमेशचे आवडतं व्यक्तिमत्व आहे. बरं मला सांग की तू अभ्यास कधी कधी करतो? 2 ते 3 म्हणजे दुपारच्या वेळेत. अच्छा, म्हणजे शाळेतनं आल्यानंतर थोडंसं खाणं पिणं झालं, आराम झाला की दुपारी साधारण 2 ते 3, 2 ते 4 ही तुझी अभ्यासाची वेळ आहे. हो. फ्युचरमध्ये तुला काय बनायला आवडेल? सायंटिस्ट. वा, वैज्ञानिक बनायचं आहे तुला? हो. का बरं? ते टेक्नॉलॉजी, सायन्स. बरं, सायन्स हा तुझा आवडता विषय आहे. हो. हां, आणि नवनवीन टेक्नॉलॉजीज तुला शिकण्याची आवड तर आहेच. हो. आता मोबाईल आवडतो, सगळ्या गोष्टी त्यातल्या आवडतात, त्या करून बघायला आवडतात म्हटल्यानंतर तू नक्की वैज्ञानिकच होशील मला तर वाटतं. आणि व्हावास ही सदिच्छा तर तुला आहेच आमची, काही विषयच नाही. तर बघितलं बालमित्रांनो, इयत्ता 4थीतला हा परमेश वैभव धडाधडी किती गुणवंत आहे ते. एवढ्या 8-9 वर्षाच्या याच्यामध्ये त्याला लाठीकाठी चालवायला आवडते. त्यांनी 2 शोभायात्रांमध्ये या लाठीकाठीचं प्रात्यक्षिकसुद्धा करून दाखवलेलं आहे, कौतुक मिळवलेलं आहे. त्याला मोबाईलमधल्या बारीक बारीक गोष्टीसुद्धा येतात. अनेक सेटिंग्स ज्या इतरांना, मोठ्या व्यक्तींना येत नाही, त्या आज तो अगदी सहजतेने करून दाखवू शकतो. खरोखर परमेश, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तू आजच्या आपल्या या किलबिल कार्यक्रमात जे रंग भरलेत त्याचा आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे. तू आजच्या कार्यक्रमात ही छानशी छोटीशी मुलाखत दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. झाडे वेली पशु पाखरे यांसी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. सुकरण बांधे उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी समबिन पायाचे बेडकीचे लेकरू, मासोळी समबिन पायाचे बेडकीचे लेकरू.
झाडे वेली पशु पाखरे यांसी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो, खबदाळातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू. खबदाळातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्यात पोहू. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्यात पोहू. मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू. मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. बालमित्रांनो, असे हे पारंपरिक खेळ खेळले पाहिजे, त्याची माहिती करून घेतली पाहिजे आणि आपल्या जुन्या लोकांनी इतकं संचित गोळा करून ठेवलेलं आहे, त्याचा आपण अभ्यास करून, त्याची माहिती करून आपण सुद्धा या जुन्या गोष्टींना उजाळा दिला पाहिजे, त्या शिकल्या पाहिजे आणि त्याचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे. या लाठीकाठीसोबतच आणखीन अनेक असे खेळ आहेत जे तुम्ही शिकू शकता, खेळू शकता. बालमित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सदविचारांची, चांगल्या गुणांची पेरणी ही आपल्या मनात सुरुवातीला आपण करायला हवी. एक छोटासा विचारसुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाला फार मोठं करण्यामध्ये हातभार लावत असतो. तुम्ही यासाठी सतत प्रयत्नशील राहा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवा आणि आपल्या देशाचे उत्तम नागरिक बना आणि भविष्यात आपल्या देशाला मोठ्या उंचीवर नेण्याचं स्वप्न कायम उराशी बाळगा. शुभं करोति म्हणा मुलानो, शुभं
कल्याणं शुभं करोति कल्याणं दिव्या दिव्या रे दीपस्तार कानी कुंडल मोतीहार दिव्या दिव्या रे दीपस्तार कानी कुंडल मोतीहार दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना रिवाज आहे जुना शुभं करोति म्हणा मुलानो शुभं करोति म्हणा. आजचा हा किलबिल तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. एक छोटासा किलबिल करणारा बालकलावंत आपण आजच्या किलबिल कार्यक्रमात बोलवला होता. तेव्हा आजच्या कार्यक्रमापुरती इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नव्या किलबिल कार्यक्रमात. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी समीर शिरवळकर आपणा सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.